जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 1/10/2025 म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 बुधवारला सकाळी 6 वाजतापासून दुपारी 1, 2, 3 पर्यंत पाऊस शक्यता नाही आहे. पण दुपारून विदर्भातल्या काय जिल्ह्यामध्ये म्हणजेच नागपूर अमरावती जिल्ह्यातल्या काय भागामध्ये दुपारून 1 वाजतापासून ते संध्याकाळी 7च्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस आहे. हा पाऊस वरती पडला जाणार नाही, फक्त एक दिवसा गावामध्ये, एक दिवसा तालुक्यात पडणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे आपण सकाळी 7 वाजतापासून दुपारी 1, 2, 3 पर्यंत आपल्या शेतातली जे काही कामं आहे हे उरकण्याचा प्रयत्न करा. आणि हा पाऊस 1, 2, 3 जो पाऊस आहे हा पाऊस वरती पडला जाणार नाही, फक्त एक दिवसा गावामध्ये. एक दिवसा गावात कुठं पडणार आहे? ज्या भागामध्ये जो पहाडी इलाका आहे त्याच भागाकडे हे बाष्पीभूतवारे जाणार आहे आणि त्या भागाकडे बाष्पीभूतवारे रोखले जाणार आहे पहाडी इलाका असल्यामुळं. आणि त्याच भागात पाऊस पडणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाची हालचाल दिसणार नाही. जास्त दिवसभर सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान दिवसभर कडकून तापणार आहे, गरमी होणार आहे, हलकीची हवासुद्धा होणार आहे अशी परिस्थिती. आणि संध्याकाळी 7 ते 12 घरामध्ये आपल्याला गरमी होणार आहे, घरामध्ये आपल्याला कुळपंखी लावायची गरज पडणार आहे तसंच घ्या. आणि आणि रात्री जो संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते जो पाऊस आहे हा पाऊस पडलाच तर तुरंत एक दिवसा भाग जास्त पाऊस शक्यता नाही आहे रातच्या पारी. रात्रभर आपल्याला आकाशात चांदणं दिसणार आहे शेतकरी अशी परिस्थिती जाणवणार आहे 1 ऑक्टोबरच्या परिसरामध्ये. म्हणून आपण आपल्या शेतातील जे काही कामं आहे हे उरकून घ्या. आणि पुन्हा 4 ऑक्टोबरपासून ते 7-8 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या विदर्भामध्ये पाऊस आहे, 4 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि मग 8, 9, 10, 11 ह्या 4 दिवसामध्ये पाऊस हा जो काही पडणार आहे हा पाऊस भाग बदलत पडणार आहे एक दिवसा भागामध्ये शेतकरी मित्रांनो. आणि 11 तारखेपासून वातावरण पूर्णतः साफ होण्यास सुरुवात होणार आहे. आणि 12 तारखेपासून आपण आपली सोयाबीन सोंगण्याचा निर्णय घ्या. 12 ऑक्टोबरपासून 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत आपली सोयाबीन सोंगता करून आपल्याला घरी घेऊन या. ठीक आहे. वातावरण जसं रोजचं मॉडल म्हणजे जे मॉडल असते पावसाचं, रोज हवामानाचं ते रोजचं चेंज होत असते. त्याच्यामुळं हवामानात बऱ्याच लोकांची हवामानात चुकत असतात. ठीक आहे. जसं आपल्याकडे माहिती अवेलेबल होती तशी मी आपल्यामध्ये माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या व्हिडिओच्या आधी मी आपल्यामध्ये एक नकाशाचा व्हिडिओ सादर केला आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ बघत चला प्रत्येक व्हिडिओ.